स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज दुःखी असलेल्या, संकटात असलेल्या आणि मार्ग सापडत नसलेल्या प्रत्येक भक्ताला एकच सांगावंसं वाटतं की नको सोसू आता दुःखाचे घाव, नको सोसू आता तू दुःखाचे घाव. स्वामींनी जाणिले तुझ्या अंतरीचे भाव, स्वामींनी जाणिले तुझ्या अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा प्रत्येक डाव, तू नक्कीच जिंकणार आयुष्याचा प्रत्येक डाव. आता स्वामीच तारतील ही भवसागराची नाव, आता स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. स्वामी भक्त हो, ज्यांच्या आयुष्यात आत्मविश्वासाच्या नावाची झोळी खाली असते ना, त्यांनी आवर्जून अध्यात्माच्या मार्गाची पायरी चढणं गरजेचं असतं. स्वामींच्या मार्गात जाणं गरजेचं असतं. कारण जो स्वामी मार्गात जातो, जो अध्यात्माची कास धरतो, त्याला माघारी परतण्याची वेळ कधीच येत नाही आणि स्वामी महाराज तशी वेळ येऊ देखील देत नाही. म्हणून विश्वासाने स्वामींच्या मार्गात जा आणि विश्वासाने स्वामींच्या मार्गात राहा. कारण बऱ्याचदा आपण स्वामींच्या मार्गात जातो, परंतु आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या की हळूहळू आपला विश्वास कमी होऊ लागतो. पण खऱ्या अर्थाने तीच वेळ असते आपल्या परीक्षेची. म्हणूनच आपल्याला आपल्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं आहे आणि कायमचं स्वामींचं होऊन जायचं आहे. तर स्वामी भक्त हो, तुम्हालाही जर स्वामींचं कायमचं होऊन जायचं असेल तर नक्कीच आजचा स्वामी संदेश ऐका. कारण प्रत्येक स्वामी संदेश तुम्हाला स्वामींपर्यंत घेऊन जातो आणि कायमचं स्वामींचं बनवतो. म्हणूनच संदेश रोजच येत असतात, रोजच संदेश ऐकायला हवे. तर आजचा संदेश ऐकण्यासाठी एक छोटंसं काम करा. तुमच्या समोर 3 फुलं दिसत आहे, त्या 3 फुलांपैकी एक फुल तुमच्यासाठी निवडा आणि स्वामींचा संदेश जाणून घ्या. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचं फूल निवडलं असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांना स्वामी सांगतात, अरे फुलाकडून खूप काही शिकण्यासारखं असतं, फुलाकडून खूप काही शिकण्यासारखं असतं. एका दिवसाचं आयुष्य त्याला मिळतं पण तरीही ते अगदी भरभरून जगतं. एका दिवसाचं आयुष्य त्याला मिळतं पण तरीही ते भरभरून जगतं. त्याला साधं माहीतही नसतं की मी उद्या परमेश्वराच्या चरणी लीन होणार की एखाद्या मृतदेहावर विलीन होणार. पण तरीही ते फूल ह्या गोष्टीचा विचार करून बहरणं सोडत नाही आणि जे मिळालं त्याचा आनंदाने स्वीकार करतं आणि प्राणही हसत मुखाने सोडतं. पण प्राण सोडताना देखील गंध दुसऱ्यांना दान करून कोमेजल्यानंतरही लढण्याचं बळ त्या फुलाला कुठून मिळतं ते कळतच नाही. कारण असं बळ सहजासहजी कुणामध्येच नसतं. तसंच बळ खरं तर प्रत्येक मनुष्याला मिळायला हवं. प्रत्येक मनुष्याला तसं बळ जर मिळालं ना तर प्रत्येकाचं आयुष्य त्या फुलाप्रमाणे सुगंधित होईल. अरे, या धावपळीच्या युगात, विज्ञानाच्या युगात आणि या स्पर्धेच्या युगात स्वतःला देखील महत्त्व द्यायला शिक. स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला शिक. या धकाधकीच्या आयुष्यात हे आयुष्य सुखकर जगण्यासाठी तू धडपड करतो, परंतु हे आयुष्य जगणंच तू विसरून जातो. म्हणूनच आजचा दिवस आलेला आहे तो आनंदात घालवायला शिक. भविष्याचा अति विचार करण्यात आणि भूतकाळाचा अति ताण घेत तुझं आयुष्य कधीही सुखाचं होणार नाही. त्यामुळे आलेला क्षण हा परत येणार नाही याचं भान ठेवून आलेला क्षण हसत मुखाने जगायला शिक. नक्कीच तुझं देखील आयुष्य त्या फुलाप्रमाणे सुगंधित होणार आहे. आणि जो मनुष्य सुखात आणि समाधानात जगण्याचा प्रयत्न करतो अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असतो आणि त्याला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 1 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ, जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ. जीवनात दुःखासोबत सुखही आहे ते निरखून बघ, जीवनात दुःखासोबत सुखही आहे ते निरखून बघ. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरं जा. मग मावळताना तो दिवस तुलाही भरभरून आनंदच देईल. आनंद हा फुलपाखरासारखा असतो, त्याचा पाठलाग केला तर तो दूर पळतो, पण तू एकदा का निश्चिंत बसला
की जसं ते फुलपाखरू अलगद तुझ्या खांद्यावर येऊन बसतं, त्याचप्रमाणे तुझा आनंद देखील तुझ्या समोर येतो आणि तुला मिठीत घेतो. आनंद व्यक्त करायला तू स्वतः शिकलं पाहिजे. जेव्हा तू स्वतः आनंद व्यक्त करायला शिकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद काय आहे हे तुला हळूहळू कळू लागतं. तू आनंद कशात मानतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अरे, आनंद ही स्वतःहून निर्माण करण्याची गोष्ट आहे. बघ, एखादी व्यक्ती फुलांचे गुच्छ खरेदी करून आनंदी होते, तर एखादी व्यक्ती तेच गुच्छ विकून आनंदी होत असते. आनंदासाठी तुला समाधान मिळवणं गरजेचं आहे. समाधान मिळालं की आनंद आणि सुख आपोआप त्याच्या मागे येत असतं. आणि जर तुला समाधान हवं असेल तर तुला आमच्या नामात तल्लीन होणं गरजेचं आहे. कारण जो सतत आमचं नामस्मरण करतो त्याला आपोआपच समाधान लाभतं, आणि ज्याला समाधान लाभतं त्याच्यापासून आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 3 नंबरचं फूल निवडलं त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, अरे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. प्रत्येक क्षण जगताना आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. कारण प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण हा परत न येण्यासाठी असतो. वेळ ही एकदा गेली की ती परत मागूनही मिळत नाही. मग ती निघून गेल्यावर पस्तावा करण्यापेक्षा ती असताना तिचं मोल जप. आयुष्यामध्ये दुःख खूप आहे ठाऊक आहे, पण सुखाची देखील तुझ्या आयुष्यात कमी नाही. हे तू जाणून बुजून मान्य करायला शिक. अरे, वेळ फुकट असली तरीही ती अमूल्य असते. म्हणून त्या वेळेची वेळेवर किंमत करायला शिक. कारण वेळ विकत घेता येत नाही पण मिळवता येते. वेळ जपून ठेवता येत नाही पण वेळ घालवता येते. वेळ साठवता येत नाही पण तीच वेळ जपता येते. फक्त वेळ अशी आहे की ती एकदा गेली की परत येत नाही. म्हणून वाईटाकडे नजर लावण्यापेक्षा तुझ्या समोर काय आहे हे बघायला शिक. कारण जसं तुला तुझ्या डोळ्यांनी वाईट दिसतं तसं अनेक चांगल्या गोष्टी देखील तुझ्या आजूबाजूला असतात. फक्त फरक इतका आहे की तू काय शोधण्याचा प्रयत्न करतो, तू काय बघण्याचा प्रयत्न करतो. तू जे जास्त शोधतो तेच तुला दिसत असतं. म्हणून सुख शोधण्याचा प्रयत्न कर, आनंद शोधण्याचा प्रयत्न कर, समाधान मिळवण्याचा प्रयत्न कर. आनंद हा फक्त तुलाच मिळणार आहे. सुख हे फक्त तुलाच मिळणार आहे. अरे, आनंद आणि सुख तुला हवं असेल तर ह्या जगाकडे डोळे लावून बसण्यापेक्षा तू आमच्या नामाकडे डोळे लाव, आमच्या भक्तीकडे डोळे लाव आणि आमच्या भक्तीत तल्लीन व्हायला शिक. जसं जसं तू आमच्या भक्तीत तल्लीन होतो तसं तसं आपोआप तुला समाधान लाभायला लागतं. आणि जसं जसं तुला समाधान लाभतं तसं तसं आपोआपच तुझं मन शांत होऊ लागतं. आणि एकदा की तुझं मन शांत झालं की आपोआप तुझ्या मेहनतीकडे, तुझ्या कष्टाकडे तुझं लक्ष लागतं आणि तुझ्या मेहनतीला, तुझ्या कष्टाला योग्य ते फळही मिळतं. म्हणून प्रामाणिकपणे कष्ट कर, प्रामाणिकपणे मेहनत कर, कुणालाही फसवू नको, स्वतःचे कर्म चांगले ठेव आणि आलेला क्षण आनंदाने जगायला शिक. मग आम्ही देखील तुझ्या सोबत राहू आणि तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही तुमच्यासाठी कुठलं फूल निवडलं होतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. निश्चितच स्वामींचे संदेश तुम्हाला ऐकायला आवडतच असतील अशी माझी खात्री आहे. पण बऱ्याचदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही किंवा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवत नाही, म्हणून नवीन आलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.